श्री हरिवायुगुरुभ्यो नमः. हरिवंश पुराण भाग 3. ओम नमो भगवते वासुदेवाय. आदौ देवकी देवी गर्भजननं गोपीगृहे वर्धनं मायापूतनि जीवितापहरणं गोवर्धनोद्धारणं कंसच्छेदन कौरवादिहननं कुन्ती तनूपालनम् एतत् भागवतं पुराणकथितं श्रीकृष्णलीलामृतम्. नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? भगवंताच्या विशेष लीलागुणांचा हरिवंश पुराण याचा काल प्रारंभ केला. कसं आहे, माणसांचा बेसिक प्रॉब्लेम काय झाला माहिती आहे का? म्हणजे स्पेशली आपण भगवंताला सोडून बाकी सगळ्याला सिरियस घेतलेलं आहे. म्हणजे अगदी पूजाधिक सुद्धा. मला एक किस्सा आठवतो, माझ्या मित्रानं सांगितला होता की एकांच्या घरी सत्यनारायण पूजा करायची होती आणि ते म्हणाले आमचं नवीन घर आहे, त्यामुळे आमच्याकडं सामग्री काही नाही असणार, सगळ्या सामग्री तुम्ही घेऊन यायच्या. गुरुजी म्हणाले ठीक आहे. सगळ्या सामग्रीचा त्यांना कॉन्ट्रॅक्ट दिला गुरुजींना आणि गुरुजी सिद्ध झाले. तर मग गुरुजी आले आणि त्यांनी मांडणी सुरुवात केली. तर त्या यजमानांनी विचारलं की अहो, समजा एखादी वस्तू विसरलो आपण तर काय करता? तर ते असं काही नाही, एखादी वस्तू समजा चुकून अनावधानानं विसरली तर आपण त्याच्याऐवजी अक्षता वाहतो. म्हणजे यज्ञोपवीत जानवर असेल तर यज्ञोपवीतार्थे अक्षताम समर्पयामी असं करायची पद्धत आहे. तसं आपण करू शकतो. वा म्हणाले, छान. सगळी पूजेची मांडणी झाली आणि नंतर गुरुजींनी एकदम त्यांच्या चेहऱ्यावर टेन्शन आलं. त्यांच्या कपाळाला घाम फुटला, कारण ते घरापासून सुमारे 40 किलोमीटर आले होते. हे यजमान म्हणाले, अहो का, काय झालं? म्हणजे सामान काय विसरलं का? नाही म्हणजे सगळं सामान आणलं मी, सगळं. फक्त एक वस्तू विसरली म्हणाले. म्हटलं काय? ती देवाची मूर्ती विसरली म्हणली, बाकी सगळं आणलं. तर यजमान हुशार होता. म्हणजे चालतं ना, मगाशी तुम्ही म्हणालात एखादी वस्तू विसरली की त्याच्याऐवजी अक्षताम समर्पयामी करून टाका म्हणाले. अशीच आपली अवस्था झालेली आहे. म्हणजे बाकी सगळं आहे, पण मुख्य ज्याच्यासाठी करायचं आहे तो देवच नाही. आणि म्हणून ते देवत्व आपल्या मनामध्ये स्थापन होण्यासाठी ह्या पुन्हा पुन्हा कथा ऐकल्या पाहिजेत. पुन्हा पुन्हा आपण ते रिवाईज केलं पाहिजे, म्हणजे मेंदू तल्लक होतो. मला आणखीन एक छोटा जोक आठवतो. दोन अत्यंत आगाऊ कोल्हापुरी म्हणता येईल तुम्हाला, टिपिकल अशी दंगेखोर धांदरट अशी दोन भाऊ होते. सगळ्या गावात त्यांची उसाबर होती. तर त्यांचे आईवडील सांगायचे, बाबांनो थोडे शांत घ्या, देवाला माना, नमस्कार करा, जरा देवधर्म करा, शांत व्हा असं म्हणायचे. तर त्यांना काय ते पटत नव्हतं. मग ती लहान होती मुलं. तर त्या गावात एक साधू आले. तर त्या आईवडिलांनी विचार केला की आपण साधू महाराजांना विचारावं की माझी मुलं कधी काही शांत होत नाहीत, ते अत्यंत दंगेखोर आहेत आणि देवाला मानत नाहीत. तर मग साधू म्हणले, ठीक आहे, असं करा, तुम्ही एकेका मुलाला घेऊन या, मी त्यांना शिकवतो. तर ते लहान मुलाला घेऊन ती आई साधू महाराजांच्याकडे गेली. साधू महाराज म्हणले, बाळा नाव काय तुझं? त्याने सांगितलं काय ते. म्हणले, बाळा तुला माहिती आहे का देव कुठे आहे? बाळाला एकदम डोळे मोठे केले त्या मुलाने आणि इकडं तिकडं बघायला लागला. म्हणलं, हे बघ बाळा, घाबरू नकोस, खरं सांग, तुला काय माहिती आहे, देव कुठे आहे सांग. बाळा अजून घाबरला. गुरुजी म्हणले, हा बोलत का नाही आहे? सांग ना, देव कुठे आहे? तुला माहिती आहे ना देव कुठे आहे ते, सांग बरं. असं म्हटल्याबरोबर ते बाळ जे घाबरून उठला, पळायला लागला. आई गुरुजी टेन्शन, का पळतोय हा? तो भाऊ पळत 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 आपल्या मोठ्या भावाकडे गेला. म्हणला, दादा भयंकर भानगड झाली. म्हणला, का रे, काय झालं? म्हणला, अरे देव हरवलाय आणि लोकांना वाटतंय आपणच त्याला पळवलंय, तू कुठेतरी पळ आणि लपून बस. म्हणला, देव हरवलाय. आमच्या तसं झालंय, कुठे विचारायला गेलं की देव हरवलाय झालंय आमचं. म्हणून पुन्हा पुन्हा भगवंताच्या कथा ऐकल्या तर हरवलेला देव पुन्हा गवसेल. ते पुन्हा पुन्हा तो आनंद सहज सगळ्यांना उपलब्ध होईल. हरिवंशाच्या सुरुवातीला भगवंतानी सृष्टी निर्माण कशी केली, सृष्टीमध्ये स्वतःचाच अंश कसा घातला, आणि म्हणून भगवान आनंद स्वरूप म्हणून त्याचे प्रत्येक अंशी हे आनंदासाठी उत्सुक असतात. प्रत्येक जीव, अगदी एक अबोध
1 मिनिटापूर्वी जन्मलेल्या बाळापासून ते 1 मिनिटात मरणाऱ्या म्हाताऱ्यापर्यंत विचारा, त्यांच्या मनात कुठंतरी बरं वाटावं हेच आहे. माणसं रडतात, ते सुद्धा बरं वाटावं म्हणून रडतात. बघा विचार करून. प्रत्येक गोष्ट आपण काय करतो, मला बरं वाटावं. चांगले कपडे, घर, दार, पगार सगळं. खरंच या सगळ्या गोष्टींची गरज नाही आहे. विचार करून बघा. मस्त 2 जोड्या कपड्यात सुद्धा आनंदात राहणारी माणसं आहेत. पण तरीसुद्धा आम्हाला त्यात बरं वाटेल, पण लोक काय म्हणतील? सबसे बडा रोग क्या कहेंगे लोग. म्हणून हा सगळा आम्ही अकांड तांडव करत आहोत. मायेत आहोत, संसारात आहोत, केलं पाहिजे, चुकीचं काहीच नाही, पण त्यात गुरफटून नाही गेलं पाहिजे. आज सकाळीच मला एक खूप छान शायरी आठवली, बोल आठवत नाहीत, पण गुलजारने लिहिलं. ते म्हणतात की जिंदगी तुला सुधारण्यासाठी खूप प्रयत्न चाललेत माझे, पण इतके प्रयत्नात अडकलोय की तुझ्याकडे लक्ष नाही म्हणे माझं. हे जिंदगी तुला सुधारण्यासाठी खूप प्रयत्न करतोय, पण तुला सुधारण्याच्या भानगडीमध्ये तुझ्याकडे लक्ष नाही. काय सुंदर आहे आमचं. असंच झालंय. आनंद मिळवण्यासाठी आम्ही इतके दुःखी होतोय, इतके दुःखी होतोय. का दुःखी होतोय? आनंदच मिळवायचा आहे ना. असो, पुन्हा त्याच्यावरती चर्चा करूच. पण आज हरिवंशाच्या सुरुवातीला भगवंतांनी जेव्हा सृष्टी निर्माण केली आणि आनंदांश प्रत्येक जीवामध्ये घातला, अनेक देवता निर्माण केल्या, त्या प्रत्येकाच्या जबाबदाऱ्या दिल्या, आणि मग मनुवंश, मनुकुल सुरू झाला. आणि मग सुरू झाला म्हणजे काय, हा हा हा, नुसता धांगडधिंगा. सृष्टी ब्रह्मदेवाची किती सुंदर आहे बघा. एक माणूस दुसऱ्या माणसासारखा नाही. एका माणसाच्या हातावरचे ठसे, ते कोण शंख चक्र असतं म्हणतात ना, म्हणजे त्याच्यामध्ये काही खूप मोठं लॉजिक किंवा सायन्स नाही आहे, पण हाताचे ठसे सुद्धा एकमेकांचे जुळत नाहीत. जिभेचा ठसा जुळत नाही, आवाज जुळत नाहीत. म्हणजे प्रत्येक माणसं, प्रत्येक जीव वेगळा, त्याचं कर्तृत्व वेगळं, त्याचं पापकर्म, त्याचं पुण्यकर्म, त्याचं संचिताधिक सगळी कर्म वेगवेगळी. कसं बरं हे साध्य आहे? म्हणजे ती टेक्नॉलॉजी किती भारी असेल. डोळे मिटून सहज एखादा नवीन चेहरा कल्पना करा, बघा बघू. आपण एक कल्पनेत सुद्धा नवीन चेहरा तयार करू शकत नाही. बघितलेलाच चेहरा आपण इमॅजिन करू शकतो. अशी कित्येक करोडो चेहरे भगवंतांनी निर्माण केले, आणि त्यातही वैविध्य आहे. म्हणजे सगळे चायनीज समान दिसतात असं म्हणतात. विचार करा बरं, चायनीज सगळे समान जरी असले तरी सुद्धा बायको बरोबर आपल्याला वेगळा ओळखते. म्हणजे त्यातही काहीतरी फरक आहेच. प्रत्येक प्राणी वेगळा आहे. कुत्र्यामध्ये सगळ्या कुत्र्याचे शेप सेम असतात, पण त्याच्यातही व्हेरिएशन्स आहेत. काय सुंदर सृष्टी भगवंतांनी निर्माण केली. काय टेक्नॉलॉजी असेल. माणसानं निर्माण केलेल्या सर्वात अवघड वस्तूंमध्ये सर्वात टॉपमोस्ट वस्तू आहे बोईंग नावाचं विमान. ते अत्यंत क्लिष्ट आणि कॉम्प्लिकेटेड आहे. आणि शास्त्रकार सांगतात की त्या बोईंग विमानाच्या 1000 पट कॉम्प्लिकेटेड फक्त माणसाचा डोळा आहे. एवढं सूक्ष्म त्याच्यामध्ये सगळं चाललं आहे. तुम्ही जे बघताय ना, ती वस्तू कशी बघताय, फक्त विज्ञानाचं एक पुस्तक उघडून बघा. त्या वस्तूवर प्रकाश पडतो, तो प्रकाश परावर्तित होतो, परावर्तित झालेला प्रकाश आपल्या रेटिनामधून उलटा त्याचं इमेज पडतं, आणि त्या पटलावरचं इमेज उलटं असलेलं डोकं सरळ इमॅजिन करतं. एवढा सगळा भानगड आहे फक्त डोळ्यामध्ये. कसं शक्य हो? मी रिसेंटली सांगत होतो, एकाच चेहऱ्यावरती इतक्या वेगळ्या गोष्टी आहेत, त्या प्रत्येक गोष्टीचं कार्य वेगवेगळं आहे. म्हणजे डोळे फक्त बघायचं काम करतं, डोळ्याने ऐकू येत नाही, कानाने बघता येत नाही. तिथंच आहेत, शेजारीच आहेत, पण दोघांची कॉन्सेप्ट, त्यांची थिअरीच वेगळी, त्यांचं काम करण्याची पद्धतच वेगळी. काय आश्चर्य आहे. का बरं भगवंताचं कौतुक करू नये, वर्णन करू नये, स्तुती करू नये? किती अद्भुत सृष्टी रचली आहे त्यांनी. आता तरी व्हॉट्सअपमुळे इतके काही वेगवेगळ्या जीव प्रकार, इतके काही निसर्गातले चमत्कार बघायला मिळतात की अक्षरशः आश्चर्य वाटतं आपण किती सीमित आहोत. एका वैज्ञानिकाने एक आता रिसेंट कॅल्क्युलेशन दिलं आहे की कोरोनाचा जो एक विषाणू आहे ना, त्याचं वजन किती माहिती आहे का एका विषाणूचं? तर त्याचं असं म्हणणं आहे की किती 0 कित्येक 0.00000002 असं काहीतरी त्याचं वजन आहे. म्हणजे त्याचं 1 ग्रॅम वजन तयार व्हायला कित्येक करोडो करोडो कोरोनाचे विषाणू लागतात. म्हणजे आत्ता जेवढे काही लोक बाधित आहेत आणि बाधा होण्याच्या मार्गात आहेत, या सगळ्यांच्या अंगात समजा एक विषाणू कार्यरत झाला असं आपण गृहीत धरलं, तर त्या वैज्ञानिक म्हणतो की सगळ्या जगात मिळून आता जवळपास 2 ग्रॅम कोरोनाचे विषाणू आहेत. किती? 2 ग्रॅम. म्हणजे भगवंताला स्वतःचं कर्तृत्व दाखायला 2 ग्रॅम विषाणू पुरे. 2 ग्रॅम विषाणू टाकला भूमीवरती, हाहाकार वाजलाय सगळीकडे. हे 2 ग्रॅमचं 20 ग्रॅम, 200 ग्रॅम किंवा 2 किलो झालं. विचार करा काय होईल. म्हणजे भगवंताची सृष्टी किती सुंदर आहे, त्याचं
त्याचं कर्तृत्व किती मोठं आहे, त्याचा गाभा, त्याचं स्पेस, त्याची कार्यक्षेत्र त्याचं किती मोठं आहे बघा. म्हणून तो सर्वोत्तम आहे, सर्वश्रेष्ठ आहे. मग ह्या सृष्टी निर्माण करण्याच्या प्रवासामध्ये पुढे अनेक राजांचं वर्णन येतात. प्रत्येक राजानं काय काय कॉन्ट्रीब्युशन दिलं या मनुकुलाला. त्यामध्ये काल आपण भगवंताचा अवतार असणाऱ्या राजा पृथूची चर्चा केली. आणि राजा पृथू, त्याचा वंश, मग सूर्य, त्याच्या पत्न्या, त्याचा पूर्ण सूर्यवंश असा चालत 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 राजा कुशलाश्व, मग त्यांचे महर्षी गालव, एक सत्यव्रत नावाचा राजा होऊन गेला. एक सत्यव्रत होता तो मत्स्यावतारासाठी कारणीभूत झाला. म्हणजे एक युग संपल्यानंतर तो सत्यव्रत राजा या आत्ता चाललेल्या मन्वंतराचा मूळ मनू झाला. त्याला विवस्वान नावाचा तो राजा झाला, म्हणून तो वैवस्वत. म्हणजे असे प्रत्येक राजे होत होत गेले. त्यांनी आपलं आपलं कर्तृत्व सांगत सांगत करत करत गेले. मग अनेक राजांचं नाव येतं. राजा सत्यव्रत, मग वसिष्ठांनी त्याला कसं त्रिशंकू म्हणून त्याला शाप मिळाला होता, त्रिशंकू हो म्हणून. मग विश्वामित्रांनी या त्रिशंकूला कसं सशरीर स्वर्गात ढकलायचा प्रयत्न केला. ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी येतात. राजा हरिश्चंद्राची गोष्ट येते, त्याचा मुलगा रोहिताची गोष्ट येते, मग भगीरथाची गोष्ट येते. सगर सवती मत्सर्यापोटी त्या राण्यांनी आपल्या सगरपुत्रांना जन्म घेऊ नये त्यांनी म्हणून विष काललं होतं. तर त्या विषाबरोबर जन्मला म्हणून तो सगर राजा झाला. आणि त्या सगर राजाला आणखीन जी मुलं झाली, 60,000 मुलं झाली सगर राजाला. ते 60,000 मुलं एका अश्वमेध यज्ञासाठी घोडा पळवला म्हणून कपिल मुनींवरती चुकीचा आरोप घातल्यामुळे फक्त योगीजन असणाऱ्या कपिल मुनींनी डोळे उघडून त्या सगळ्यांना भस्मसात केलं. आता भस्म झालेत म्हटल्यानंतर पुढं काय, त्यांचं उद्धार कसा होणार. मग त्या सगराला जमलं नाही. सगराचा मुलगा होता अंशुमान, त्याला जमलं नाही. त्याचा मुलगा दिलीपला जमलं नाही. अशा अनेक राजांनी प्रयत्न केले, 3 वंशांनी प्रयत्न केले, पण त्यांचा उद्धार नाही झाला. त्यांचा मुलगा होता भगीरथ. तो म्हटला आमचे पितृलोक तृप्त नाहीत, ते अजून भटकत आहेत कुठंतरी. म्हणून त्यांच्या शुद्धीसाठी भगीरथाने कडक तपस्या केली. त्यांनी ब्रह्मदेवाची उपासना केली, त्याच्याकडून इन्फॉर्मेशन घेतली. मग शंकराची उपासना केली, नाही मग गंगेची उपासना केली. ब्रह्मदेवाने सांगितलं गंगेला घेऊन जा. गंगेची उपासना केली. गंगेनं उगाचच ॲटिट्यूड दाखवला. गंगा म्हटली हे बघा मी पृथ्वीवर पडली तर पृथ्वी तुटून जाईल वगैरे, तिने ॲटिट्यूड दाखवला. आणि मग भगवान शंकराची उपासना करायला सांगितली. भगवान शंकरांनी पुन्हा सांगितलं की ठीक आहे, तू तिला पाठव, मी जटेत अडकून ठेवतो तिला. आणि अडकलेल्या जटेमध्ये त्या गंगेचा अहंकार गेला. आणि मग गंगेची एक छोटीशी धार आहे, ती आता वाहतीये. त्या धारेला भगीरथानं घेऊन आपल्या पूर्वज पितृलोक जिथे सगरपुत्र होते तिथे घेऊन गेला आणि सगळ्यांचा उद्धार केला. बरं, गंगा म्हणजे त्या पाण्याने उद्धार झाला असा अर्थ नाही. गंगा म्हणजे भगवान ब्रह्मदेवानी भगवंताच्या पायावर जे पाणी टाकलं होतं वामन अवतारामध्ये, ते पवित्र तीर्थ म्हणजे गंगा. आणि ह्या गंगेचं पाणी त्याला स्पर्श होणं पितरांना म्हणजे त्यांचं पवित्रीकरण म्हणता येईल, शुद्धीकरण म्हणता येईल. म्हणजे गंगा शिवली की शुद्ध होतं का? नाही, असा नाही अर्थ. गंगा शिवल्याबरोबर तो जो जीव आहे तो रिअलाईज करतो की अरे मी त्या दिव्य भगवंताचा अंश आहे, फालतू गोष्टीमध्ये का अडकलोय. हे रिअलायझेशन झालं तर शुद्ध होतं. हे तर गंगेत स्नान केलं की पाप जातात म्हणून हजारो लोक गंगा बुडक्या मारून मारून येतात आणि चला नवीन पाप करायला मोकळे, असं त्यांचा एक वेडा गैरसमज होतो. तसं नसतं. पापाशी कुठे जात नसतात. कुठल्याही पुराणामध्ये काढून बघा, पाप जात नाहीत. आमच्या आचार्य म्हणायचे की गंगेत गेलं की पाप गंगेत येत नाही. गंगेच्या किनारी कपड्यांबरोबर पाप बसून राहतं. तुम्ही बुडकी मारेपर्यंत पवित्र शुद्ध छान वाटतं, कारण पाप तिथं नसतंच. आणि परत बाहेर आला कपड्यांबरोबर परत पाप घेऊन येतं, पाप सुटत नाही. असं असेल तर मग ओसामा बिन लादेनला बुडवून काढलं असतं आपण, तिथे झाला असता शुद्ध तो. तसं नाही, प्रत्येक कर्माचं फळ आपल्याला भोगावंच लागतं. पण अनुसंधान भेटतं. तीर्थ घेतलं की भगवंताचं, अरे मी भगवंताचा पुत्र आहे, मी चांगलं व्यक्ती आहे, माझ्यातून चांगली कर्म घडली पाहिजेत, ही जाणीव होते. आणि झालं तर त्या तीर्थाचा उपयोग. नाहीतर ते वृथा तीर्थ, वेस्ट, काही उपयोग नाही. ते पोटात पाण्यासारखंच तुम्ही मज्जा म्हणून घेतलं एवढंच. अनुसंधानपूर्वक व्हायला पाहिजे. माझ्या पूर्वीच्या प्रवचनामध्ये मी अनुसंधानावर बरंच बोललेलो आहे, नाही का. असो, मग ह्या भगीरथाच्या प्रयत्नाने सगरपुत्रांचा उद्धार झाला. ह्या भगीरथाच्या पुढचा वंश सांगत 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 भगीरथाच्याच वंशामध्ये दशरथ आणि त्याचाच मुलगा म्हणून रामचंद्राचा अवतार झाला. परंतु
भगवंतानी प्रत्येक वेळेला, आता इथं हरिवंशामध्ये उल्लेख येतो की ब्रह्मदेव म्हणतात की माझ्या सृष्टीमध्ये जेव्हा जेव्हा काहीतरी अति होईल, दुष्ट लोक वाढतील, अत्याचार अनाचार होईल, तेव्हा मी कंट्रोल कसा करणार? कारण माझी वृत्ती, माझं स्वभाव हा असा हिंसक नाही. मी फक्त निर्माण करू शकतो, कलाकार नुसतं तयार करू शकतो. त्याला मार्केटिंग जमणार नाही, त्याला त्याचं ज्ञान असं एक्सपोज करता येणार, लोकांसमोर मांडता येणार नाही. ते जे आहे तेवढंच आहे त्याच्याकडं. मग हे कोण करणार बरं? मग भगवान म्हणाले, डोंट वरी, जेव्हा जेव्हा पाप होईल, जेव्हा जेव्हा वाईटाचा प्रभाव वाढेल, तेव्हा परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. भगवंतानी 4थ्या अध्यायात बहुतेक 2रा श्लोक सांगितलेला आहे. नाही, 4थ्या अध्यायामध्ये 8वा श्लोक सांगितलेला आहे भगवद्गीतेमध्ये, की मी पुन्हा पुन्हा येईन, तू डोंट वरी, स्वच्छता करायला मी आहे. आणि मग इथे शौनक सांगतायत पुन्हा, शौनकांना सुत सांगतायत पुन्हा की असे भगवंतानी अनेक विध अवतार घेतले आणि ही पृथ्वी वेळोवेळी स्वच्छ केली. 3 गोष्टींसाठी भगवान अवतार घेतात. परित्राणाय साधूनाम, चांगल्या लोकांचं रक्षण करायला, विनाशायच दुष्कृताम, वाईट लोकांना मारायला, आणि धर्मसंस्थापनार्थाय, धर्माची स्थापना करायला, म्हणून भगवान अवतार घेतात. मी विचार केला, कोणाला दुष्टांना मारायचं आहे आणि शिष्टांचं, चांगल्याचं रक्षण करायचं आहे आणि असं करून धर्माची स्थापना करायची आहे, मग भगवंताला स्वतः काय यायला पाहिजे? कोणाला तरी पाठवून, बाबा तो रावण आहे बघा, मारा त्याला, असं म्हणून पाठवून दिलं असतं तर झालं. किंवा सुदर्शन चक्रवरनंच पाठवला असता, तर गेलं असतं, सुदर्शन मारलं असतं. अवतार काय घ्यायला पाहिजे? म्हणजे ते सगळं लहानपण, बालपण, माणसात येणं जाणं, मायेत राहणं, काही गरज आहे? खूप सुंदर ह्याचं उत्तर, मी तरी असं वाटतं मला, त्याला आणखीन 2 स्पेशल कारण आहेत की ज्यासाठी भगवान स्वतः अवतार घेतात. एक म्हणजे आत्मानुभव, म्हणजे भक्तांचं प्रेम काय असतं ते अनुभवण्यासाठी स्वतःच गेलं पाहिजे. म्हणजे राम म्हणून जेव्हा ते फिरले, तेव्हा लक्ष्मणाचं प्रेम कळलं, सीतेचं प्रेम कळलं, आपल्या आईंचं प्रेम, हनुमंताचं प्रेम कळलं. ते त्या क्षीरसागरामध्ये झोपून लक्षात नसतं आलं. म्हणून स्वतः आत्मानुभव घेण्यासाठी, गोपिकांचं प्रेम असेल किंवा भक्तांचं, सुदाम्याचं प्रेम असेल, हे अनुभवायचं असेल तर अवतार घेतला पाहिजे, पहिलं. आणि दुसरं म्हणजे लीलार्थ, लीला करण्यासाठी. भगवंतांनी लीला कराव्यात, त्याची नोंद व्यासादिकांनी लिहावी, त्याचं वाचन आम्ही करावं, ते तुम्हाला सांगावं आणि तुम्हाला त्याच्यावरती प्रेम व्हावं, म्हणून भगवान अवतार घेतात. कृष्णानं साड्या चोरल्या त्या गोपिका स्त्रियांच्या, ती लीला झाली, वा, मी चोरले चुकून तर जेलमध्ये टाकतील, त्या त्यांनीच कराव्यात, कारण त्याच्यामध्ये एक सिक्रेट मेसेज असतो, ते सांगायचं असतं भगवंताला. ती अवतार कथा आल्यानंतर मी तुम्हाला नक्की सांगेनच. ही त्यांनीच करावी आणि ती लीला असावी आणि आमच्यासारख्या भगवद्वेड्यांनी ते आनंदाने स्वीकार करावा. भगवान लीला करतात म्हणून त्याच्यावरती प्रेम होतं, लक्षात घ्या. मी तुम्हाला हे उदाहरण सांगितलं, आमच्याकडे खूप जागृत देवस्थान आहे, टुंटूर देव म्हणून. त्याची उपासना करायला सांगितलं, तुम्ही कराल का? अहो, कोण टुंटूर, कोणाचा काय? कारण त्याच्या लीला माहीत नाहीत, त्याचं कर्तृत्व माहीत नाही. लीला माहीत झाल्या, जसं अमिताभ बच्चनवर प्रेम का होतं? कारण त्याला सतत आपण टी व्हीवर पाहतो, त्याचं डायलॉग, डान्स, त्याचं रूप काही असेल ते आवडतं. लीला पाहिल्या, ऐकल्या तरच त्याच्यावर प्रेम होतं. म्हणून भगवान लीला करतात की मायेतल्या लोकांमध्ये अडकू नको बाबा रे, मैं हूं ना, सर्वोत्तम मी आहे ना. म्हणून भगवान अवतार घेतात. आता हे अवतार घेतात म्हणून सांगितल्यावर शौनकादिकांना परत उत्कंठ वाढली. बरोबर बरोबर, आम्हाला हेच ऐकायचं होतं, आम्हाला त्या अवतार सांगा, आम्हाला त्या कथा सांगा. आणि मग मुनिश्रेष्ठ असणाऱ्या त्या सुतांनी जी कथा शौनकादिकांना सांगितली त्यालाच हरिवंश असं म्हणतात. भगवंताच्या अनेकविध कथारांचं ते, अवतारांचं ते कथा सांगत आहेत, म्हणजे सगळ्या अवतारांचं त्यांनी सांगितलं. पण विशेषत्वे हरिवंशाचा जो पहिला भाग आहे याच्यामध्ये फक्त इंट्रोडक्शन आहे सगळ्या अवतारांचं, आणि त्यातले थोडे अपार आपण आता बऱ्यापैकी सांगितले. ध्रुव बघितला, प्रल्हाद बघितला, त्याच्या पुढे भगवंताच्या कृष्ण अवताराचं विशेष वर्णन हरिवंशामध्ये होतं. इथे सूत सांगतात की मुनींनो, तुमची जी जिज्ञासा आहे तिच्यामुळे माझा उत्साह दुणावला. जे मला अत्यंत प्रिय आहे, जे मोक्षदायक आहे, जे ऐकणाऱ्याच्या मनामध्ये भगवंताबद्दल विशेष प्रेम निर्माण होऊन ते भक्त होतात आणि भक्त होऊन डायरेक्ट वैकुंठाला जातात, असं दिव्य कथा हरिवंश पुराण मी तुम्हाला सांगतोय, लक्ष देऊन ऐका. हरिवंश पुराणाचं
महात्म्य त्यांनी थोडक्यात सांगितलेलं आहे. ते म्हणतात, हरिवंशे पुराणे तू श्रुते वै राजसत्तम कायिकं वाचिकं चैव मनसा समुपार्जितं तत्सर्वं नाशमायाति तमः सूर्योदये यथा. अष्टादश पुराणानां, बघा 18 पुराणांचं फल, अष्टादश पुराणानां श्रवणात यत्फलं भवेत् तत्फलं समवाप्नोति वैष्णवो नात्र संशयः. हरिवंशातल्या महात्म्यामधला पहिला अध्याय 7 पासून ते 9 श्लोकापर्यंत जवळपास 3-4 श्लोकामध्ये त्यांनी याचं थोडक्यात वर्णन केलेलं आहे की 18 पुराणं ऐकल्यानंतर जे फल मिळणार आहे ते फल तुम्हाला फक्त हरिवंशात मिळेल. कारण ती 18 पुराणं खूप मोठी आहेत. हरिवंश थोडक्यात डायरेक्ट विषयावरती हात घालतो. जो माणूस श्रद्धेनं हरिवंश पुराण ऐकतो ते ऐकल्याने त्याचं शरीर, वाणी आणि मन ही सगळ्या पापातून मुक्त होतात. जसा सूर्योदयामध्ये, बघा तो शब्द किती सुंदर आहे, तत्सर्वं नाशमायाति तमः सूर्योदये यथा. तम म्हणजे अंधार. सूर्योदय झाल्याबरोबर जसा अंधार पळून जातो तशी सगळी पापं पळून जातात. सगळी, कायिक वाचिक मानसिक सगळी पापं जातात. बरं, म्हणजे पुराण ऐकलं की पाप जातात असं कोणीतरी सांगितलं तर पटवून घेऊ नका. पाप जातात म्हणजे तुम्हाला त्या पापाचं रिअलायझेशन होतं, मी हे करायला नको होतं कारण मी कृष्णाचा पुत्र आहे, ही जाणीव झाली की प्रायश्चित्त होतं. प्रायश्चित्त झालं, प्रायश्चित्त एवढा मोठा अग्नी नाही, त्यामुळे सगळी पापं जळून जातात. नुसतं ऐकलं म्हणजे पापं जातील असा वेड्याभ्रमात राहू नका. तुम्हाला मनापासून सॉरी व्हायला पाहिजे मनात. 18 पुराणांच्या श्रवणाने जे फळ मिळतं त्याच्यापेक्षा कैक पटीनं फळं फक्त हरिवंशाने मिळेल. हरिवंश पुराण श्रवण करणाऱ्या माणसाला अनेक जन्माचं पुण्य असावं लागतं. त्याच्या पूर्वजांची पुण्यही असायला लागते, त्याच्या आईवडिलांची पुण्यही असायला लागते आणि तो उत्तम वातावरणात वाढायला असायला लागतो. बघा, सहज कोणालाही हरिवंश ऐकता येत नाही. त्याची कुठंतरी पुण्याई गाठीस असेल त्याच्या, तर हे ऐकण्याचं सौभाग्य त्याला मिळतं. आणि म्हणून तिथं म्हणतात, श्रद्धायुक्त अंतःकरणाने यातला अर्धा भाग किंवा 1/4 1/4 भाग जरी ऐकला तरी त्याचं प्रेम विष्णूवरती इतकं प्रगल्भ होतं, गाढ होतं की त्याचं मन भरकटत नाही आणि अनन्य भक्ती निर्माण होऊन तो डायरेक्ट वैकुंठात जातो. ज्या ज्या लोकांच्या ज्या ज्या इच्छा असतील, स्त्री, पुत्र, दारा, घरं, काय सुंदर वर्णन आहे बघा. धन, धान्य, चलाचल संपत्ती, घरात शांती, समाधान, राज्यकृपा, दीर्घायुष्य, आयुष्य, आरोग्य, गोधन, पशुधन, वर्चस्व, सद्बुद्धी, उत्तम कांती, उत्तम संतान, संतानांचं दीर्घायुष्य, त्यांचं कल्याण, कीर्तिमान होणं, पापांचा नाश, पुण्याचा संशय, ज्ञान, भक्ती, वैराग्याची वृद्धी, असं अनेकविध फलं या हरिवंशामध्ये. आणि म्हणून ते प्रश्न विचारत आहेत, एवढं मोठं खजाना देणारा हरिवंश न ऐकणाराच विरळा किंवा न ऐकणाराच मूर्ख असं म्हणता येईल. कोण ऐकणार नाही? कोण असे वेद भाग्यवान म्हणतात तसं? नक्कीच भाग्यवान माणसं याचं नक्की श्रवण करतील. मग श्रवण कसं करावं याचं त्यांनी विधान सांगितलेलं आहे. एका चांगल्या ब्राह्मणाला बोलवून उत्तम मुहूर्त पाहावा आणि त्याला योग्य ती दान दक्षिणा देऊन भाद्रपद, अश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, आषाढ आणि विशेष करून श्रावणामध्ये याचं पठण विशेष फलदायक आहे. तसेच घरात उत्तम कार्याच्या पूर्वी किंवा उत्तम कार्यानंतर किंवा आपल्या आयुष्यामधल्या विशेष अशा काही अचीवमेंट झाल्यानंतर सुद्धा हरिवंशाचा पाठ करावा. म्हणजे कुठेही अहंकार येणार नाही. बघा किती सुंदर रचना केलेली आहे. मन पुन्हा भगवंतामध्ये लीन होईल म्हणून अवश्य करावं. उत्तम जागेमध्ये, देवालयात, तीर्थक्षेत्रात करावं. यथायोग्य दान धर्म करावं. आणि मग त्याला कसं करावं सांगितलं. व्यासपीठ कसं असावं, सज्जनांना बोलवावं, विशेष वक्त्यांना बोलवावं, त्याची पूजा असावी, हरिवंशाचं पूजन करावं आणि बरेच वक्त्याचे क्षौर, शुभ मुहूर्त, शुचिर्भूतता, स्वस्ती वाचन, पूजा, त्याचा सगळा संकल्प अधिक सगळा शौनकांनी सांगितला. आणि म्हणतात की याचं उद्यापन ज्या क्षणी होईल त्यावेळेला दिव्य अनुभूती तुम्हास प्राप्त होईल असं सांगून आता भगवंताचं दिव्य चरित्र सांगण्यास प्रारंभ करतो. असं सांगून उद्या पृथ्वी देवी कशी गाय रूपामध्ये भगवान कृष्णाला जाऊन भेटते याबद्दल चर्चा, म्हणजे प्रत्यक्ष कथा प्रारंभ. आता त्याचं महात्म्य सांगितलं, पूर्वीचं वृत्तांत सांगितला, महात्म्य सांगितलं आणि उद्या भगवान कृष्णाचा जन्मोत्सव सुंदर अशा आपण साजरा करणार आहोत. ज्या ज्या लोकांपर्यंत मी पोचत आहे त्यांना विनंती आहे, ओम नमो भगवते वासुदेवायचा जप आणि मी एक श्लोकी
तुम्हाला भागवत पाठवलेलं आहे, त्याचं पाठ अवश्य करा आणि कथा नक्की ऐका. तुमचे काही प्रश्न असतील, शंका असतील तर अवश्य मला विचारा. उद्या पुन्हा भेटू ह्या कथेचा पुढचा भाग घेऊन. तोपर्यंत गोपालकृष्ण भगवान की जय.